नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना 20,000 शेतकऱ्यांचे थेट पत्र. दिनांक 24/2/2026 रोजी माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राऊरी शहर परिसरात तालुक्यातील ग्रामीण भागात होत असलेल्या बिबट्याच्या वाढत्या संख्येबाबत, शेतकऱ्यावर होत असलेल्या बिबट्याच्या हल्ल्याबाबत केंद्र सरकारला वन्यजीव प्राणी कायद्यात बदल करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरी तालुक्यातील 20,000 शेतकऱ्यांनी थेट पोस्टामार्फत पत्र पाठवले आहे. राहुरी तालुक्यातील सर्वच गावांमध्ये बिबट्याच्या वाड्या वस्त्यावरील वावर वाढत आहे. त्यांच्या हल्ल्यामुळे माणसे विशेषतः लहान मुले व जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. दिवसेंदिवस बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे शेती व्यवसायावर विपरीत परिणाम झालेला आहे. यावर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला आहे, परंतु महावितरण कंपनीकडून शेतीसाठी 15 दिवस रात्रीचा वीज पुरवठा करण्यात येतो. सध्या शेतकऱ्याकडून गहू, हरभरा, कांदा व इतर पिके असून रात्रीच्या वेळेस वीज पुरवठा सुरू असतानाच्या काळात पिकांना पाणी देण्यास शेतकरी धजवत नाही. यामुळे शेती व्यवसाय धोक्यात येत आहे. बिबट्याचे स्थलांतर करणे, त्याची संख्या नियंत्रित करण्यासाठी बिबट्याच्या मादीची नसबंदी करणे व इतर आवश्यक उपाययोजना करणे याबाबत शासनाने सातत्याने दुर्लक्ष केले आहे. वन्यजीव संरक्षण कायदा केंद्र शासनाच्या संमत केले असल्याने या कायद्यामध्ये काही मूलभूत बदल करणे आवश्यक आहे. परंतु केंद्र सरकार जाणून बुजून आमच्या शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत असून या आमच्या प्रश्नाकडे शासनाने दुर्लक्ष केले तर यापुढे राज्यव्यापी आंदोलन केले जाईल, अशा भावना माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांनी व्यक्त केल्या. शेतकऱ्यांनी व्यक्त केले मनोगत. यामध्ये विजयराव तमनर, सुनील भुजाडी, रवींद्र आढाव, तरवडे, ढगे आदी शेतकऱ्यांनी बिबट्याच्या दहशतीमुळे होत असलेली जीवितहानी, शेतीचे नुकसान तसेच कुटुंबावर ओढवलेल्या भीतीबाबत आपले मनोगत व्यक्त करत प्रशासनाच्या उदासीनतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, नगरसेवक प्रतीक तनपुरे, सागर तनपुरे, भारत भुजडी, केतन पोपळघट, प्रदीप भुजाडी, प्रशांत डवले, अविनाश मस्के, ॲडव्होकेट राहुल शेटे, डॉक्टर संतोष उदावंत, बबन गुलदगड, नंदकुमार तनपुरे, बाळासाहेब गिरमे, गणेश कोकडे, गणेश खाडगे, अशोक कदम, पांडू उदावंत, ज्ञानेश्वर बाचकर, श्रीकांत बाचकर, राम तोडमल, किशोर तमनर असे अधिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वस्तीवरून लहान मुलीला बिबट्याने त्या ठिकाणी म्हणजे तिचा मृत्यू झाला होता. थोडक्यात ते त्यांची देखील भावना या ठिकाणी व्यक्त करतात. आमची मुलगी वेदिका श्रीकांत लगे 2.5 वर्षापूर्वीची असताना 2.5 वर्षाची असती होती त्यावेळेस बिबट्याने पळून नेली. आमची अशी इच्छा आहे की सरकारने बिबट्याची नसबंदी करावी किंवा बिबट्यांचा काहीतरी बंदोबस्त करावा, अशी आमची इच्छा आहे. केडगावची तिथून शेळ्या सोडल्या तो बिबट्या आला, कवडून नेलं त्या बिबट्या मागे गेलो, ती कवडू माग आणलं तेवढं मग आला झाला आता त्या दिवशी. ठीक आहे.
नेतृत्वाखाली आज असं आपल्या राहुरी तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या वतीनं हा वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये बदल करावा यासाठी हा मोर्चा काढलेला आहे. वास्तविक पाहता पूर्वी फक्त अकोले भागामध्ये किंवा एका जंगलामध्ये आपल्याला बिबटे आणि वाघाची त्या ठिकाणी आढळायची, परंतु आज राहुरी तालुक्यातील एकही गाव नाही की त्या गावामध्ये बिबट्या नाही. प्रत्येक शेतकरी, लहान मुलं यांना धोका त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आपल्या राहुरी तालुक्याची भौगोलिक रचना आहे मोळा आणि प्रवरा नदी. या नद्यांच्या कडेला अनेक शेतकरी हवालदिल झालेले की या भागातील शेतकऱ्यांना या ठिकाणी रात्री अपरात्री शेतीमध्ये जावं लागतं आणि त्यावेळेस या बिबट्याचं धोका त्या ठिकाणी त्यांना माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या पत्त्यावर आपण पाठवणार आहोत. त्यासाठी आपण भव्य मोठी रॅली या शहरातून काढली. या रॅलीसाठी आपल्या या शहराचे नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी आणि ज्या ज्या शेतकरी बांधावर हा वेळ प्रसंग आला, बिबट्याचा हल्ला झाला, त्याच्या पशुधनावर हल्ला झाला, हे सर्व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने आज उपस्थित आहेत. निश्चितपणानं दादांचं या माध्यमातून आपण अभिनंदन केलं पाहिजे की अतिशय मोठा निर्णय आपण सरकारचं या दिशेने लक्ष लागलं पाहिजे, सरकारचं लक्ष वेधलं पाहिजे. त्यासाठी एकदा टाळ्याच्या गजरात आपण प्राजक्त दादा तनपुरे साहेब यांचं स्वागत करूया. निश्चितपणानं एक अभ्यासू व्यक्ती असल्यानंतर काय घडू शकतं, दादांना माहीत होतं की केंद्र सरकारचा कायदा हा बिबट्याच्या बाजूने आहे, तो निश्चितपणे चांगला असणार आहे, परंतु सगळं गांभीर्य ओळखता आज बिबट्याचा संचार, बिबट्याचा जो सहवास आहे तो ग्रामीण भागालाच नव्हे तो शहरालाही जाणवला. शहराच्या अनेक ठिकाणी नदीलगतचा जो भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा काही दिवसापूर्वी आज सुद्धा बिबट्याचा मोठ्या प्रमाणात संचार असतो. अनेक लहान मुलावर हल्ले झाले. ठीक आहे, सरकार त्याला भरपाई देत असेल, सरकार सगळ्या गोष्टी करत असेल, परंतु हा हल्ला अतिशय गंभीर आहे. यापासून शेतकऱ्यामध्ये आणि सर्व घटकामध्ये अतिशय भीतीचं वातावरण आहे आणि ह्या भीतीच्या वातावरणाची सर्व गांभीर्य ओळखून प्राजक्त दादा तनपुरे साहेब यांनी जो अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला की या देशाचे पंतप्रधान ज्यांच्याकडे हे सर्व नियोजन आहे त्यांनी या कायद्यामध्ये बदल केला पाहिजे आणि त्याचा परिपाक मधून हा आपल्या राज्यात नव्हे, तालुक्यात नव्हे, देशातला सर्वात मोठा प्रयोग आहे की हे पत्र घेऊन सरकारला याचं गांभीर्य आपण दाखवणार आहोत. निश्चितपणे दादा आपला हा निर्णय अतिशय कौतुकास्पद आहे. आमच्या शेतकऱ्यामध्ये या बाबतीत सर्वांचा आनंद आहे. आज आपल्या या ठिकाणी एक शेतकरी बांधव आहे, त्यांनाही विनंती करतो की आपल्यावर जो हल्ला झाला तो कसा झाला याबाबत आपणही आपल्या भावना व्यक्त कराव्यात. माननीय नामदार श्री नरेंद्र मोदीजी, पंतप्रधान भारत सरकार. सन्माननीय महोदय, महाराष्ट्र राज्यात व विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. या जिल्ह्यातील बहुतांश तालुके हे बागायती असून या ठिकाणी ऊसाचे क्षेत्र मोठे आहे. यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी सातत्याने जागा उपलब्ध होते, परंतु ऊसाची तोड सुरू झाल्यानंतर त्यांचा मानवी वस्तीमधील वावर मोठ्या प्रमाणावरती वाढतो. परिणामी मानवावर हल्ले होऊन मनुष्यहानी होण्याच्या घटना घडत आहेत. यामध्ये लहान मुलांचे मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे आहेत. तसेच यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झालेला आहे. बिबट्यांच्या मुक्त संचारामुळे शेतकरी रात्रीच्या वेळेस शेतीस पाणी देण्यास टाळाटाळ करीत आहेत. राज्य शासनाकडून महिन्यातील 15 दिवस शेती करता रात्रीचा वीज पुरवठा होत आहे. यामुळे शेती क्षेत्र उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. याकरता बिबट्यांचे स्थलांतर करणे, बिबट्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी मादी बिबट्यांची नसबंदीचा व इतर उपाययोजना करणे आवश्यक आहे. परंतु केंद्र शासनाने संमत केलेल्या वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे या उपाययोजनावर मर्यादा येत आहेत. याकरता या कायद्यामध्येच काही मूलभूत बदल करणे आवश्यक आहे. कृपया बिबट्यांच्या मानवी वस्तीमधील मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये असलेली त्याची प्रचंड दहशत तसेच उद्ध्वस्त होत असलेले शेती क्षेत्र याचा प्राधान्याने विचार होऊन वन्यजीव संरक्षण कायदा शिथिल करण्यासाठी आवश्यक बदल या कायद्यामध्ये करण्यात यावा ही विनंती. बापू गोळवे म्हणून शेतकऱ्याचं खाली नाव आहे.
असे या तालुक्यातल्या 20,000 शेतकऱ्यांची ही भावना या पत्राद्वारे आता आपण या ठिकाणी पोस्ट ऑफिसमध्ये हे पत्र पाठवू आणि ते देशाच्या पंतप्रधानांपर्यंत हे 20,000 पत्र एकाच तालुक्यातून गेल्यावर काही ना काही विचार सन्माननीय पंतप्रधान महोदय त्यांचं सरकार यावर करेल आणि या कायद्यामध्ये योग्य ते बदल घडतील अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. शेतकरी म्हणून भावना व्यक्त करतो. आज बिबट्याचा वावर जवळपास गावागावात झाला आहे, लोकवस्तीत झाला आहे. दिवसा रात्री विजेचा खेळ यातून शेती करणं धोक्याचं झालं आहे. मान्य प्राजक्तदादा अतिशय अभ्यासू नेतृत्व असल्याने गेल्या अनेक दिवसापासून या बिबट्याच्या प्रश्नावर दादांनी विधानसभेतही आपल्या परीने आवाज उठवला होता. माजी खासदार प्रसादराव तनपुरे यांनी जवळपास 30 वर्षापूर्वी येणाऱ्या 25 वर्षात या बिबट्यांची संख्या कशी होईल यासाठी आत्ताच नसबंदी असो किंवा कायदे बदल असो हे नियोजन करावे अशी सूचना तत्कालीन सरकारांनाही केली होती, परंतु त्यावेळी कोणी दखल घेतली नाही आणि आता तर दखल घ्यायचा संबंधच येत नाही. आज ग्रामीण भागामध्ये नुसतंच ग्रामीण म्हणता येणार नाही, शहरी भागात देखील काही प्रमाणामध्ये या बिबट्यांचा वावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. सुनील रावांनी सांगितलं हा का आजचा विषय नाही, पण गेल्या कित्येक वर्षामध्ये या बिबट्यांच्या वाढलेल्या संख्येमुळे ग्रामीण भागातला शेतकरी हा हवालदिल झालेला आहे. कित्येक घटना आता हे बाबांनी सांगितलं, चेडगावला त्यांच्या शेळ्या नेल्या, पाळीव प्राणी जातातच समजा, पण मात्र आता माणसांवर देखील हल्ले होऊन माणसांचे देखील जीव जाण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढायला लागलेले आहेत. काही दिवसापूर्वी आपल्या वडनेर इथं पहाटे रात्रीची लाईट असताना रात्रीची मोटर चालू करायला गेलेल्या शेतकऱ्यावरती बिबट्यानं हल्ला करून त्यांना जागीच ठार मारलं. त्याच्या अगोदर मला वाटतं वरवंडी भागामध्ये एका लहान मुलीला देखील बिबट्यानं ठार मारलं. मला आठवतंय पाथर्डी तालुक्यात आपल्या या राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये शिरापूर म्हणून गाव आहे, 2021ची वगैरे गोष्ट असेल. संध्याकाळची वेळ होती, अंगणामध्ये लहान मुलगा 4थी 5वीला शिकणारा मुलगा असेल तो खेळत होता आणि समोर बिबट्या दडी धरून बसला होता. त्या आईच्या तिथं आई बसली होती त्याची घरात शेजारी उंबऱ्यावर. आईच्या समोर बिबट्याने त्या मुलाला उचललं. आईने बिचारा पकडायचा प्रयत्न केला, पण तो बिबट्या मुलाला तोंडात घेऊन ती त्या आईच्या समोर त्या ठिकाणी निघून गेला आणि त्याही मुलाचा प्राण त्या ठिकाणी गेला. आपण जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये रोज या बिबट्यांच्या हल्ल्याच्या बातम्या ऐकतो, पण मात्र सरकार याच्यावरती अजूनही काही त्या ठिकाणी दखल घ्यायला तयार नाहीत. आमच्या शेतकऱ्यांच्या मुलाचे जीव म्हणजे कसपटा समान आहेत का? सरकारला या लहान लहान मुलांच्या जीवाची काही घेणं देणं आहे का नाही, हा मोठा प्रश्न या राज्यातल्या देशातल्या जनतेला खरं पडलेला आहे. मी सातत्यानं विधानसभेमध्ये जेव्हा देखील मी आमदार होतो या मुद्द्यावरती जसा प्रसंग येईल त्यावेळी ह्या मुद्द्यावरती बिबट्यांच्या मुद्द्यावरती सातत्यानं आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवानं म्हणावं लागेल सरकारमधले मंत्री अधिवेशनामध्ये फक्त गोल गोल काहीतरी उत्तर देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतात. त्या पलीकडे कुठलीही ऍक्शन झालेली नाही. 20 वर्षापूर्वी एखाद्या गावामध्ये आपल्या जिल्ह्यात अकोले तालुक्यात दिसायचे, आता प्रत्येक गावामध्ये 5 ते 10 बिबटे प्रत्येक छोट्या छोट्या गावामध्ये आहेत. कल्पना करा, अजून तर त्यांची प्रजनन क्षमता एवढी आहे की एका वर्षात 2-3 पिल्लाला आणखीन ते डबल त्या ठिकाणी होतात. अजून 5 वर्षामध्ये काय परिस्थिती होईल? ग्रामीण भागामध्ये दिवसा देखील फिरणं अवघड अशी परिस्थिती आणखीन 5 वर्षांनी तयार होणार आहे.
आपल्या राहुरी शहरामध्ये देखील नदीकाठच्या भागामध्ये शहरी वस्ती जिथं आसपास आहे तिथं देखील बिबट्याचा वावर आता वाढायला लागलेला आहे. का ग्रामीण भागापुरता शेतकऱ्यापुरता फक्त आता प्रश्न मर्यादित राहिलेला नाही. उद्या या पेठेतून बिबटे चालायला दिसले तर त्या ठिकाणी आश्चर्य वाटायला नको, अशी परिस्थिती काही दिवसानंतर येऊ शकते. आणि मग कुठंतरी याच्यावरती आज कोणीतरी आवाज उठवला पाहिजे. कोणीतरी हा प्रश्न केंद्रामध्ये जे सरकार बसलेलं आहे त्यांच्यापर्यंत आपल्या भावना त्या ठिकाणी गेल्या पाहिजे. पण या बिबट्याला किंवा वाघाला केंद्राचा जो वन्यजीव कायदा आहे त्या कायद्यानुसार मोठं संरक्षण या वाघासाठी त्या ठिकाणी कायद्यामध्ये प्राप्त आहे. म्हणजे आता कायदे ठीक आहे, आम्ही समजू शकतो वाघ ही त्यावेळेस काही 20 वर्षापूर्वी 25-30 वर्षापूर्वी दुर्मिळ किंवा आता नामशेष होत असलेली जात असल्यामुळं त्यांना त्यावेळी संरक्षण देणं गरजेचं होतं. एक नॅचरल बॅलन्स देखील असतो, आम्हालाही कळतं. पण आता त्यांची संख्या एवढी वाढलेली आहे की आता मात्र वाघांपासून माणसांना संरक्षण देण्याची वेळ आता आलेली आहे. आणि म्हणून बदलत्या परिस्थितीनुसार केंद्रानं आपले कायदे बदलावेत. या बिबट्याला किंवा वाघाला जो का शेड्यूल 1 मधनं शेड्यूल 2 मध्ये वगैरे टाकायचा कायदा त्या ठिकाणी कायद्यामध्ये योग्य ते बदल हे सरकारने केलं पाहिजे. दुसरा काही उपयोग नाही. हे पिंजरा बिबट्याचा पिंजरा आपण प्रतिकात्मक आणलाय पण कायद्यानुसार हा पिंजरा देखील लावायला कायद्याने बंदी आहे. पिंजरा लोकांचे फोन येतात आमच्याकडे बिबट्या दिसला पिंजरा पाठवा, पण या वन्यजीव कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की त्याच्यासाठी हा पिंजरा पण लावू शकत नाही. इतक्या कठोर तरतूद या कायद्यामध्ये आहेत. मग आता तो काळ वेगळा होता. आता आम्ही अजून अशी वाट बघायची का की दिवसा ढवळ्या आमची पोरं त्या ठिकाणी बिबट्याने उचलून द्यावीत याची वाट बघायची का आम्ही? आणि म्हणून काही दिवसापूर्वी आम्ही गावागावातल्या डेरेवरती जाऊन शेतकऱ्यांचं प्रबोधन केलं आणि त्यांना सांगितलं एकटा प्राजक्त तनपुरे काय करू शकत नाही, एकटा कोणी काही त्या ठिकाणी आमदार खासदार एकटा देखील काय करू शकत नाही. आपल्याला लोकांच्या भावना लोकांच्या याच्यामध्ये काय भावना आहेत हे दिल्लीमध्ये बसलेल्या मंत्र्यांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचल्या पाहिजे. कारण जोपर्यंत त्यांच्या बंगल्यामध्ये बिबटी येत नाहीत त्यांना आपल्या परिस्थितीची जाणीव होऊ शकत नाही. आणि म्हणून या तालुक्यातल्या प्रत्येक गावागावामध्ये डेअरीवरती जाऊन लोकांचं शेतकऱ्यांचं प्रबोधन करून शेतकऱ्यांनी किती आलीत पत्र आपल्याकडं साधारणपणे 20,000 शेतकऱ्यांनी या राहुरी तालुक्यातल्या या पत्रावरती सही करून आपली भावना ही केंद्र सरकारला पोहोचवावी याकरता या तालुक्यातल्या 20,000 शेतकऱ्यांची पत्र आम्ही आज या ठिकाणी आणलेली आहेत. आणि इथून पोस्टामधून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या राहुरी तालुक्यातले 20,000 शेतकरी त्यांच्या पत्राद्वारे आपल्या भावना त्या ठिकाणी पोहोचवायचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलाय. मला माझी देशा इथं काय राजकारणाचा आमचा काही विषय नाही, आज कुठली निवडणूक देखील नाही, राजकारण गेलं चुलीत. पण मात्र आमच्या शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी जीवन मरणाचा प्रश्न आता आहे आणि म्हणून कुठल्याही राजकारणाचा विषय नाही. पण जे सरकार त्या ठिकाणी बसतं कायदे आता बनवण्याचा हात त्यांच्या हातामध्ये, त्यांच्यापर्यंत ही भावना गेली पाहिजे. आणि माझी त्यांना विनंती आहे की 20,000 लोक येड्या म्हणून सही करणार नाहीत. दुसरा काही विषय असतं तर लोकांनी हसण्यावर नेलं असतं, पण ज्या अर्थी या एका तालुक्यातले 20,000 लोक आपल्या पत्राद्वारे आपली भावना या देशाच्या पंतप्रधानांपर्यंत पोहोचवत आहेत याचा काहीतरी गांभीर्य विषय असणार आहे. याचा सरकारने त्या ठिकाणी दखल घ्यावी, याची दखल सरकारनं घ्यावी. आणि आज आता आम्ही आमच्या भावना या ठिकाणी पत्राद्वारे त्या ठिकाणी पाठवतो. परंतु मात्र मला या ठिकाणी सांगायचं आहे की ही सुरुवात आहे. जोपर्यंत या कायद्यामध्ये बदल होत नाही, जोपर्यंत बिबट्यांची काहीतरी एखादं त्यांची प्रजनन क्षमता कमी करा, नसबंदी करा, काही करा, काही तिकडं वनतारामध्ये काही उचलून घेऊन जा, काय करायचं ते करा, पण या बिबट्यांची संख्या कमी करण्याकरता या तालुक्यातल्या जिल्ह्यातला राज्यातला शेतकरी त्याचा आक्रोश हा दिल्लीपर्यंत पोहोचवण्याकरता आम्ही आज ही पत्राची मोहीम हाती घेतलेली आहे. जवळपास या तालुक्यातल्या बऱ्याचशा गावांमध्ये डेअरीवरची तरुण असतील त्यांना आम्ही हे पत्र दाखवले. खूप पुढाकार घेऊन तरुणांनी देखील या पत्रावरती आम्हाला देखील सही करायची आहे असं म्हणून अत्यंत मोठ्या संख्येने या राहुरी तालुक्यातल्या तरुण शेतकरी हा आपली भावना केंद्रापर्यंत पोहोचवण्याकरता तयार झालेला आहे.
आज ही सुरुवात आहे. कुठेतरी याला सुरुवात कुणीतरी बोलले पाहिजे, कुणीतरी याची सुरुवात केली पाहिजे. आपण या ठिकाणी आज रस्त्यावरती ही सुरुवात करत आहोत आणि भविष्यामध्ये मात्र जर सरकारने याचा काही उचित विचार केला नाही तर मात्र अजून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला हे आंदोलन वाढवावं लागेल, याची व्याप्ती वाढवावी लागेल. नाहीतर तुम्हाला सांगतो, या दिवसा ढवळ्या जसे कुत्रे फिरतात रस्त्यामध्ये तसे काही दिवसांनी बिबटे फिरतील. ही अवस्था, हा दिवस काय खूप लांब नाही. त्यामुळं राजकारण आम्हाला याच्यामध्ये अजिबात करायचं नाही. पण हे कुठंतरी हा गंभीर प्रश्न आहे. म्हणजे देशापुढच्या सगळ्यात मोठ्या या राज्यातल्या गंभीर प्रश्नामधला हा एक प्रश्न आहे. पण मात्र हे प्रश्न बाजूला सारून वेगवेगळ्या विषयावरतीच त्या ठिकाणी चर्चा होतात, कुठं काय होतं, डिबेट होतात. पण मात्र आमच्या शेतकऱ्याचा जीवाभावाचा हा प्रश्न आहे. एक तर दिवसा वीज नाही, आता देखील सगळ्या तालुक्यातून फोन आहेत, वीजचे शटडाऊन चालू आहे, अमुक चालू आहे, तमुक चालू आहे. आणि रात्रीच्या विजेला त्या ठिकाणी जीव मुठीत धरून शेतकऱ्याला जावं लागतं. त्यामुळे हे सगळे विषय आपण त्या पत्रामध्ये मांडलेले आहेत. एखादं पत्र घ्या, नाही वाचून दाखवू काय लिहिलं जरा. राहुरी प्रतिनिधी उमेश पाचकर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.